नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण महात्मा गांधीजींबद्दल संपूर्ण काही माहिती अगदी थोडक्यामध्ये बघणार आहे आणि आपल्याला ही एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुमची परीक्षा जवळ आली आहे. त्या दृष्टीने आपण एकदम शॉर्ट ड्युरेशनमध्ये सगळी माहिती जाणून घेऊ. परत एकदा आपण कधीतरी एक मोठं लेक्चर घेऊयात, त्यामध्ये थोडं डिटेलमध्ये बघूत. मात्र आपण आता डायरेक्टली टू दी पॉईंट येऊ. आणि हे जे लेक्चर आहे, हे गांधीयुग लेक्चर, हे आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये घेतोय, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय होते किंवा पूर्ण नाव काय? आता हे एकदम सिंपल प्रश्न आहे, मात्र आपण त्याच्या पाठीमागचं पण बॅकग्राऊंड जाणून घेऊयात. तर महात्मा गांधीजींचं पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 झाला, गुजरातमधल्या पोरबंदर इथं. त्यांच्या आईचं नाव पुतळाबाई आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं कस्तुरबा गांधी. आपल्याला माहिती आहे 2 ऑक्टोबर हा आपण दरवर्षी अहिंसा दिवस म्हणून साजरा करतो. हा युनोनं सुद्धा एक डिक्लेअर केला आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून सुद्धा डिक्लेअर केलेला आहे युनोनी सुद्धा. ओके. आणि 30 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी महात्मा गांधीजींची हत्या झाली होती, 30 जानेवारी 1948ला, तर तो दिवस आपण शहीद दिवस म्हणून पाहतो. तर 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि 30 जानेवारी हा शहीद दिवस. ओके. आता आपण त्यांच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर महात्मा गांधीजी साऊथ आफ्रिकेला केव्हा गेले? तर महात्मा गांधीजी साऊथ आफ्रिकेला 1893 मध्ये गेले होते. पुढचा प्रश्न आहे की महात्मा गांधीजींनी साऊथ आफ्रिकेमध्ये काय काय कार्य केले? तर महात्मा गांधींनी बरंच कार्य साऊथ आफ्रिकेमध्ये केलं आणि साऊथ आफ्रिकेमध्ये जे त्यांनी कार्य केलं त्याच्यामुळेच त्यांना इंडियामध्ये सुद्धा पॉप्युलॅरिटी भेटली होती. तर 1893ला साऊथ आफ्रिकेला गेले होते, ते आपण बघितले. त्यानंतर एक इन्सिडन्स झाला त्यांच्यासोबत. आपल्याला लहानपणीपासून माहिती आहे की त्यांना एका ट्रेनच्या डब्यातून बाहेर फेकलं गेलं. तर तो इन्सिडन्स एका रेल्वे स्टेशनवरती झाला. तर रेल्वे स्टेशनचं नाव होतं पीटरमार्टिनबर्ग. ओके. तर हे नाव लक्षात ठेवा, पीटरमार्टिनबर्ग. तर हे जे रेल्वे स्टेशन आहे, तर या रेल्वे स्टेशनवरती तो इन्सिडन्स झाला. त्यानंतर 1894ला महात्मा गांधीजींनी नेटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली साऊथ आफ्रिकेमध्ये. ओके. ह्याला नटाल जरी स्पेलिंग असेल तर त्याचं प्रोनाऊन्स नेटल आहे. नेटल म्हणजे जन्माचा. तर नेटल इंडियन काँग्रेस ह्याची स्थापना त्यांनी 1894 मध्ये केली. त्यानंतर आपण थोडासा पुढे येऊयात, 1904 मध्ये येऊ. तर 1904 मध्ये महात्मा गांधीजींनी इंडियन ओपिनियन नावाचं मॅगझिन सुरू केलं. ते मॅगझिन सुद्धा त्यांनी साऊथ आफ्रिकेमधूनच सुरू केलं होतं. त्याचबरोबर 1904 मध्येच फिनिक्स फार्म ही त्यांनी एक संघटना स्थापन केली. फिनिक्स फार्म, फिनिक्स इथं, फिनिक्स एका सिटीचं नाव आहे, डर्बनच्या जवळ येते फिनिक्स. त्यानंतर 1906 मध्ये महात्मा गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाचा प्रयोग केला. तर असा सत्याग्रहाचा पहिला प्रयोग त्यांनी साऊथ आफ्रिकेमधल्या ट्रान्सवल या ठिकाणी केला. तर हे नाव पण लक्षात ठेवा, कुठल्या ठिकाणी? तर ट्रान्सवल. तर ट्रान्सवलच्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा सत्याग्रहाचा प्रयोग केला. 1908 मध्ये महात्मा गांधीजी हे पहिल्यांदा जेलमध्ये गेले किंवा तुरुंगामध्ये गेले. तर ते कुठल्या तुरुंगामध्ये होते? तर जोहान्सबर्ग इथं. तर जोहान्सबर्ग एक सिटी आहे साऊथ आफ्रिकेमधली. तर तिथं महात्मा गांधीजी पहिल्यांदा तुरुंगामध्ये गेले. 1910 मध्ये युवा होता. तर 1910 मध्ये महात्मा गांधीजींनी जोहान्सबर्ग इथं टॉलस्टॉय फार्म ह्याची स्थापना केली. ओके. हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारतात टॉलस्टॉय हे कुठं आहे? तर जोहान्सबर्ग, म्हणजे जोड्या लावामध्ये जरी आलं तरी ते तुम्ही चुकू नका. त्यानंतर 1914 मध्ये महात्मा गांधीजींनी डिसेंबर 1914 मध्ये साऊथ आफ्रिका कायमसाठी सोडून दिलं. मग ते भारतामध्ये परतले 1915, म्हणजे ते आपण बघू आपण पुढं. तर त्यावेळेस ज्यावेळेस ते भारतामध्ये परतत होते त्यांना एक पदवी दिली, त्यालाच केसरे हिंद नावाने ओळखतात. तर महात्मा गांधीजींना 1914 मध्ये केसरे हिंद ही पदवी दिली. त्यांनी एक ॲक्च्युली साऊथ आफ्रिकेमध्ये इंडियन ॲम्ब्युलन्स कोरची स्थापना केली होती. तर त्यामुळे त्यांना ही केसर ए हिंद ही पदवी दिली, इंडियन ॲम्ब्युलन्स कोरमुळं. ओके. आता आपण महात्मा गांधीजींनी भारतात परतल्यानंतर काय काय कार्य केले ते बघूत. तर पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजी भारतामध्ये कधी परतले? तर 9 जानेवारी 1915ला ते भारतामध्ये परतले. आपण माहिती आहे की आपण 9 जानेवारी दरवर्षी राष्ट्रीय प्रवासी दिवस किंवा प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. ओके. तर त्याच वर्षी महात्मा गांधीजी म्हणजे 9 जानेवारी 1915ला साऊथ आफ्रिकेवरून भारतात परतले होते. ते मुंबई इथं उतरले होते. त्यानंतर महात्मा गांधीजींनी भारतामध्ये काय काय कार्य केले? तर त्यांच्या कार्याची सुरुवात
2 वर्षानंतर झाली, म्हणजे 1917 पासून खऱ्या अर्थानं सुरू झाला त्यांचा पिरियड. तर 1917ला भारतातील पहिला सत्याग्रह त्यांनी केला बिहारच्या चंपारण्यजवळ. ओके, तर बिहारच्या चंपारण्य इथं त्यांनी भारतातील पहिला सत्याग्रह त्यांचा केला. 1918च्या फेबमध्ये ते पहिल्यांदा अनशनला बसले किंवा त्यांनी उपोषण केलं. तर अहमदाबाद येथील मिल कामगारांसाठी त्यांनी पहिल्यांदा हे उपोषण, त्याला एक चांगला वर्ड यूज केला आहे लेखकांनी की हंगर स्ट्राईक ॲज अ वेपन, त्यांनी यूज केलं फेब 1918 मध्ये. त्यानंतर 1918च्याच मार्चमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये खेडा इथं त्यांचा तिसरा सत्याग्रह केला. हे तुम्ही डेट लक्षात ठेवायचे. पहिला सत्याग्रह त्यांनी 1917ला केला, तो म्हणजे बिहारच्या चंपारण्यामध्ये. त्यानंतर त्यांचा दुसरा सत्याग्रह होता तो म्हणजे अहमदाबादमधील मिल कामगारांसाठी, त्यालाच आपण पहिलं त्यांचं उपोषण म्हणतो. ओके, त्यानंतरच 1918 मध्ये मार्चमध्ये खेडा इथं त्यांनी एक सत्याग्रह केला, तो तिसरा सत्याग्रह होता. आणि खेडा इथल्या सत्याग्रहाला फर्स्ट नॉन कोऑपरेशन मुवमेंट म्हणून सुद्धा ओळखतात. ओके, तर फर्स्ट नॉन कोऑपरेशन मुवमेंट गांधीजींनी कुठं केली, तर खेडा येतं, ते की महाराष्ट्रात आहे. त्यानंतर 1918 मध्ये महात्मा गांधीजींनी 2 साप्ताहिकं सुरू केली होती. एकाचं नाव होतं यंग इंडिया आणि दुसऱ्याचं नाव होतं नवजीवन. ओके, त्यानंतर 1919 मध्ये येऊ आपण. तर 1919च्या 6 एप्रिलला गांधीजींनी रॉलेट ॲक्टच्या विरोधात असहयोग आंदोलन सुरू केले. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. गांधीजींनी 1919च्या जे रॉलेट ॲक्ट होता याच्या विरुद्ध असहकार आंदोलन चालू केलं. त्यानंतर 13 एप्रिल 1919 मध्ये एक हत्याकांड झालं, त्याला आपण जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखतो. तर याच्या निषेधार्थ त्यांनी 13 एप्रिल 1919ला त्यांचा जी केसरे हिंद पदवी होती ती परत करून दिली. ओके, किंवा त्या केसरे हिंद या पदवीचा त्याग केला 13 एप्रिल 1919ला. आता आपण 1920 मध्ये येऊयात. तर 1920च्या दरम्यान महात्मा गांधीजींची नॉन कोऑपरेशन मुवमेंट चालूच होती आणि खिलाफत मुवमेंटचे सुद्धा ते हेड होते. म्हणजे ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्सचे ते प्रेसिडेंट झाले होते, त्याच्यामुळे खिलाफत मुवमेंट सुद्धा त्यांच्याच अंडर चालू होती आणि 1920चीच नॉन कॉपरेशन मुवमेंट सुद्धा त्यांच्याच अंडर चालू होती. पण एक इन्सिडेंट झाला 2 वर्षानंतर, तो म्हणजे चौरी चौरा एक कांड झालं. तिथं काही लोकांनी, म्हणजे गांधीजींच्या तत्वामध्ये ते बसत नव्हतं की कुणाची हत्या करणं, तर काही लोकांनी मिळून पोलीस चौकीला आग लावली, त्याच्यामध्ये बरेच पोलीस मेले वगैरे. तर ते हत्याकांड झाल्यामुळं गांधीजींनी हे आंदोलन स्थगित केलं. तर 1922ला चौरी चौरा या घटनेमुळे नॉन कॉपरेशन मुवमेंट गांधीजींनी स्थगित केली. आणखीन बऱ्याच घटना आहेत गांधीजींच्या, त्या म्हणजे 1924ला महात्मा गांधीजी हे पहिल्यांदा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष बनले. आणि ते कुठलं अधिवेशन होतं, तर बेळगाव. हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये बनू शकतो की महात्मा गांधीजी खालीलपैकी कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर महात्मा गांधीजी आत्तापर्यंत एकदाच नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते पण बेळगाव इथलच्या अधिवेशनासाठी. ओके, आणि ते 1924 मध्ये झालं. त्यानंतर दांडी यात्रा याच्याबद्दल माहिती विचारले पुढं. तर 12 मार्च 1930ला गांधीजींनी दांडी यात्रेचा सुरुवात केली, किंवा आपण त्याला मिठाचा सत्याग्रह सुद्धा ओळखतो. तर 5 एप्रिल पर्यंत चाललं, काही ठिकाणी 6 एप्रिल मेन्शन आहे. तर 12 मार्च ते 5 एप्रिल हे पूर्ण दांडी यात्रा चालली. एकूण 328 किलोमीटरचा प्रवास हा गांधीजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पायी चालून कंप्लीट केला. ओके, आणि मिठावरील कायदा मोडला आणि सविनय कायदेभंगाची सुरुवात केली. गांधीजी ऍक्च्युली हे खरंच खूप एकदम म्हणजे डेअरिंगबाज म्हणायला लागेल, कारण आपण साधं ट्रॅफिक हवालदार दिसला तर रूल तोडताना किंवा त्याच्यापासून आपण किती भीतो, मात्र हे तर क्रूर असे इंग्रज होते, त्यांच्या विरुद्ध त्या इंग्रज म्हणजे बरंच काय काय केलं गांधीजींनी. ठीक आहे. त्यानंतर आपण 5 मार्च 1931ला येऊ. तर त्या दिवशी गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. तर हे लक्षात ठेवा, हे विचारतात पेअर, तर कुणाच्या मध्ये हा करार झाला होता, डॅश डॅश आणि आयर्विन विचारतील. तर गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये हा करार झाला होता 5 मार्च 1931ला. त्याच दरम्यान गांधीजींनी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स सुद्धा लंडनमध्ये अटेंड केली. एकूण 3 कॉन्फरन्स झाल्या होत्या. तिन्ही कॉन्फरन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अटेंड केल्यात आणि गांधीजींनी कुठली केली आहे, तर सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स. ओके, ती लंडनला झाली होती. 1932 मध्ये महात्मा गांधीजींनी ऑल इंडिया हरिजन समाजाची स्थापना केली. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी ऑल इंडिया हरिजन समाजाची स्थापना कधी केली,
तर 1932ला. आता आपण 1933 मध्ये येऊयात. तर 1933 मध्ये महात्मा गांधीजींनी हरिजन या नावाने प्रकाशन किंवा वर्तमानपत्र चालू केलं. 1933ला हरिजन. 1934 मध्ये त्यांनी पॉलिटिक्समधून रिटायरमेंट घेतली आणि स्वतःचा एक सेवाग्राम असा आश्रम चालू केलं. वर्धा आश्रम त्याला म्हणतात. तर सेवाग्रामची त्यांनी स्थापना कधी केली होती? तर 1934ला. त्यानंतर गांधीजींची सगळ्यात मोठी मुवमेंट म्हणाल तर 1942ची छोडो भारत मुवमेंट किंवा क्विट इंडिया मुवमेंट. तर 1942ची ही मुवमेंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये गांधीजींनी एक स्लोगन यूज केलं होतं, करा किंवा मरा. ओके, डू ऑर डाय हा त्यांचा स्लोगन होतं त्या मुवमेंटचं. 1942 मध्येच एक क्रिप्स कमिशन म्हणून एक कमिशन आलं होतं. तर या कमिशनला गांधीजींनी बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक अशी उपमा दिली आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. विचारतात एक्झाममध्ये असं डायरेक्टली की बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक ही उपमा कुणी कुणाला दिली? तर महात्मा गांधीजींनी क्रिप्स कमिशनला दिली 1942 मध्ये. अशा बऱ्याच उपमा आहेत ज्या गांधीजींना सुद्धा दिल्यात. जसं की 1917ला रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली. ओके, तर रवींद्रनाथ टागोर यांनी 1917 मध्ये गांधीजींना महात्मा ही पदवी दिली. तर गांधीजींनी सुद्धा रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने संबोधलं होतं. म्हणजे दोघांनी एकमेकांना एक पदवी दिली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी दिली आणि गांधीजींनी रवींद्रनाथ टागोरला गुरुदेव या नावाने संबोधलं. ओके, त्याचबरोबर 1931 मध्ये विन्स्टन चर्चिल याने गांधीजींना अर्धनग्न फकीर अशी उपमा दिली होती. कारण गांधीजी फक्त धोतर घालायचे, म्हणजे ते अर्धनग्न असायचे, त्याच्यामुळं विन्स्टन चर्चिल याने अर्धनग्न फकीर ही पदवी गांधीजींना दिली किंवा ही उपमा गांधीजींना दिली 1931 मध्ये. त्याचबरोबर राष्ट्रपिता ही 1944 मध्ये. ठीक आहे, मी त्यांचं नाव तुम्हाला आता सांगत नाही, तुम्हालाच माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा की महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी 1944 मध्ये कुणी दिली किंवा राष्ट्रपिता म्हणून कुणी संबोधलं. तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढचे आणखीन काही त्यांचे प्रकाशन आहेत ते म्हणजे इंडियन ओपिनियन. आपण हे आधी बघितलेत, मात्र आणखीन थोडक्यामध्ये बघूत की इंडियन ओपिनियन हे त्यांनी न्यूजपेपर 1903 ते 1915 दरम्यान यूज करत होते किंवा चालवत होते. इंग्लिशमध्ये होतं ते आणि गुजरातीमध्ये सुद्धा होतं, तर ते साऊथ आफ्रिकेमध्ये असताना. ओके, त्याचबरोबर हिंद स्वराज हे सुद्धा त्यांनी मासिक सुरू केलं होतं 1909 मध्ये. त्यांच्या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. 1927ला लिहिले ते. 1922 पर्यंत त्यांच्या लाईफमध्ये ज्या ज्या घटना घडल्या 1922 पर्यंतच्या त्या त्यांनी तिथं लिहिलेल्या आहेत. 1927 मध्ये ही त्यांची ऑटोबायोग्राफी पब्लिश झाली होती. त्याचबरोबर हरिजन म्हणून पण त्यांनी एक मॅगझिन सुरू केलं होतं. तर ते 1919 ते 1931 दरम्यान चालू होतं. तर इंग्रजी, गुजराती आणि हिंदी या तिन्ही लँग्वेजमध्ये ते सुरू होतं. यंग इंडिया हे 1933ला त्यांनी सुरू केलं होतं. 1942 पर्यंत इंग्लिशमध्ये त्याला यंग इंडिया म्हणायचे आणि ते गुजरातीमध्ये त्याचं नाव होतं नवजीवन. तर विचारू शकतात एक्झाममध्ये यंग इंडियाचं गुजराती नाव काय होतं वगैरे, तर नवजीवन. ओके, आणि महात्मा गांधीजींची हत्या ही 30 जानेवारी 1948ला दिल्ली इथं झाली. एक इटालियन पिस्टल होती, 5:17 हत्या झाली होती त्यांची आणि नथुराम गोडसे यांनी त्यांची हत्या केली. ओके, तर 30 जानेवारीलाच आपण शहीद दिवस म्हणून सुद्धा ओळखतो. तर आणखीन बरेच प्रश्न आहेत महात्मा गांधीजींच्या लाईफवरती किंवा त्यांना कुठल्या उपमा दिल्या. तर आधुनिक गांधी म्हणून कुणाला ओळखतात? तर बाबा आमटे. पुढचा प्रश्न आहे बिहारचे गांधी म्हणून कुणाला ओळखले जाते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. पुढचा प्रश्न आहे सीमांत गांधी हे नाव कुणाला दिलं जातं? सीमांत गांधी. तर त्याचा आन्सर आहे खान अब्दुल गफार खान यांना. ओके, हे लक्षात ठेवायचे तुम्ही, क्वेश्चन एक्झाममध्ये सुद्धा बनवू शकतात. महात्मा गांधीजींनी त्यांचा तिसरा सत्याग्रह कुठं केला होता? तर आपण बघितलंय खेडा सत्याग्रह हा तिसरा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो किंवा महात्मा गांधीजींची पहिली नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट म्हणून सुद्धा ओळखली जाते. महात्मा गांधीजींच्या दांडी मार्चला श्रीरामाची लंकेवरची जी स्वारी होती तर अशी तुलना कुणी केलेली आहे? म्हणजेच दांडी यात्रेला किंवा दांडी मार्चला श्रीराम हे लंकेला गेले होते अशी उपमा किंवा अशी तुलना कुणी केलेली आहे?
तर मोतीलाल नेहरू यांनी अशी त्याला उपमा दिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल मोतीलाल नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरूंचे वडील. महात्मा गांधीजींचं हे जे गांधी युग आहे हे कुठल्या काळाला ओळखलं जातं किंवा कुठला काळ हा महात्मा गांधीजींचा गांधी युग म्हणून ओळखला जातो? तर 1915 ते 1948 या काळाला गांधी युग म्हणून ओळखलं जातं. महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर त्याचा आन्सर आहे लिओ टॉल्स्टॉय. तर लिओ टॉल्स्टॉय हे महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधीजींचे पॉलिटिकल गुरु म्हणजे राजनैतिक गुरु म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर गोपाल कृष्ण गोखले यांना. ओके, बऱ्यापैकी आपण चांगले क्वेश्चन कव्हर केलेत, चांगली क्वालिटीचे. तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, असे दिसू पण शकतात एक्झाममध्ये डायरेक्टली क्वेश्चन. आणि आणखीन एक शेवटचा प्रश्न बघू की महात्मा गांधीजींची जी आत्मकथा आहे ह्याचा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कुणी केलं? तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. थोडं आणखीन जर डीपमध्ये ते विचारतील तर हा प्रश्न सुद्धा बनू शकतो की महात्मा गांधीजींच्या आत्मकथेचं इंग्रजीमध्ये भाषांतर कुणी केलं? तर त्यांचं नाव आहे महादेव देसाई. ओके, तर महादेव देसजी यांनी महात्मा गांधीजींच्या आत्मकथेचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलं. ओके, आणि महात्मा गांधीजींनी सुभाषचंद्र बोस यांना कुठली पदवी दिली किंवा काय नावाने संबोधलं? तर देशभक्त हे सुभाषचंद्र बोस यांनी किंवा सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधीजींनी या नावाने पुकारलं किंवा या नावाने ओळखतात, देशभक्त नावाने. ओके, तर आपण बऱ्यापैकी चांगले क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, तुमच्या एक्झाममध्ये डायरेक्टली दिसू पण शकतात. तर आपल्याला थोडक्यामध्ये कव्हर करायचे होते म्हणून थोडं फास्ट झाले लेक्चर. तर तुम्हाला आणखीन एकदा म्हणजे थोडं लक्ष नसेल लागलं व्यवस्थित तर आणखीन एकदा तुम्ही लेक्चर बघू शकता आणि लेक्चर बघाच अजून एकदा, कारण एक्झाममध्ये हे सगळे क्वेश्चन एखादं बनू शकतात. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.